आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. बिबट्याचा बंदोबस्त, बिबट्याचा बंदोबस्त. आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. बिबट्याचा बंदोबस्त, बिबट्याचा बंदोबस्त. तुमची मागणी नेमकी काय आहे? आमची सर्वप्रथम मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. बिबट्याचा बंदोबस्त का झाला पाहिजे तर आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये बिनधास्त काम करता आलं पाहिजे. शेती माल जो पिकवला आहे तो बाहेर काढून त्याला विकता आला पाहिजे आणि तो विकून त्याचं कुटुंब चाललं पाहिजे, त्याची मुलं बाळं शिकली पाहिजेत. आणि बिबट्याचा बंदोबस्त यासाठी व्हायला पाहिजे की आमची पहिलीपासूनची मुलं कॉलेजपर्यंत जाणारी सगळी खेड्यापाड्यातून, डोंगर भागातून किंवा शेतीवरून, वस्तीवरून सगळी ओतूरला येतात. आज आमचा एकही कामगार वर्ग नीट काम करू शकत नाही. पोरं शाळेत येऊ शकत नाहीत आणि शाळेत जरी आली तर जीव मुठीत घ्यावा लागतो. मुलं घरी पोचेपर्यंत एकाही पालकाला अन्न गोड लागत नाही किंवा त्याचं मन एका जागेवरती राहत नाही. आमची प्रमुख मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त करा. याच्या आधी अनेक आंदोलनं झाली, अनेक मागण्या झाल्या, अनेक बातम्या झाल्या आणि या फॉरेस्ट ऑफिसरांनी आम्हाला अनेक आश्वासनं देऊन आम्हाला वेळात जमा केले. आजपर्यंत एकही अशी फॉरेस्ट ऑफिसरनी दिलेली कुठलीही ग्वाही आजपर्यंत 100% खरी झालेली नाही. बिबट्याचा हल्ला होतो, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, परंतु तो जो व्यक्ती आहे तो 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना अंथरुणात राहतो. त्याचं कुटुंब कसं चालणार? मग आमची अशी प्रमुख मागणी आहे, पहिला बिबट्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि ज्या ज्या व्यक्तीवरती हल्ला होतोय त्या व्यक्तीला 15 दिवस, 1 महिना, 2 महिने जे काम करता येत नाही त्याला ते कुटुंब चालवण्यासाठी, त्याच्या उदरनिर्वाहासाठी फॉरेस्टनी त्याला काहीतरी मदत दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे बिबट्या आज उघडपणे हल्ला करतात, शेतकऱ्यावरती हल्ला करतात, गोरगरिबावरती हल्ला करतात, त्या कुटुंबाला पहिलं सुरक्षित केलं पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा जास्त वावर आहे त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसने किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने स्वतः खर्च करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे. आणि एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या कुटुंबाला लाखो रुपयाची मदत करण्यापेक्षा हे सगळे बिबटे धरून कुठंतरी एखाद्या निवारा केंद्रामध्ये ते जमा केले पाहिजेत आणि तो खर्च त्या बिबट्यांवरती गेला पाहिजे. आणि आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मुक्त वावरून ती शेती करता आली पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेत मुक्त येता जाता आलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता बिबट्याने तुमच्या परिसरामध्ये कधी आणि कोणावर हल्ले केलेत? साहेब, काही हल्ले हे तुमच्या माध्यमातून लाईव्ह बातमीद्वारे लोकांना कळतात, परंतु 90% झालेले हल्ले हे कळत नाही. याचं कारण असं की आम्ही पण समजू शकतो, तो एक प्राणी आहे, तो हल्ला होणार आहे, पण ते किती, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. दिवसाआड म्हणलं तरी किंवा रोज म्हणलं तरी या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या वस्तीवरती बिबट्याचा हल्ला होतोय. 15 दिवसामध्ये आमच्या इथे 4 वेळा हल्ले झाले. तर माझ्या आता सारणीमध्ये दिवसाआड कमीत कमी 3 ते 4 लोकांवरती या 8 दिवसामध्ये हल्ले झाले. गोंदेवाडीमध्ये झाली, आईनळवाडीमध्ये झाली, शेटेवाडीमध्ये झाली, काल पाथरतवाडीमध्ये झाला, बाबीतमाळ्यामध्ये झाला. म्हणजे इकडे एक, आज इकडे तर उद्या तिकडे. एकच बिबट्या नाही येतो, बिबटे भरपूर आहेत. हल्ले हे दिवसेंदिवस घडत आहेत. फॉरेस्ट ऑफिसर त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत. मला एक प्रमुख मागणी आहे, कर्मचारी वाढवा आणि आम्हाला सुरक्षा द्या. एकतर तो बिबट्या तरी ठेवा, नाही तर आम्हाला तरी ठेवा. या दोन्हींपैकी कुठलं तरी एक काम करा, नाही तर आम्ही याच्याही पुढचं पाऊल उचलू. आंदोलन हे पूर्ण तालुक्यामध्ये करून फॉरेस्टला आम्ही धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही.